हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून. बिकॉज सकाळपासून मी काय शूट नाही केलेलं आहे. आमचा आता नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता दुपारचे वाजले 12 आणि मी आज स्पेशल बनवणार आहे चिकन. आणि मी आता मसाला वाटण वगैरे कसं बनवणार आहे, कालवण कसं बनवणार आहे हे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते चालू आहे मीची मस्ती. ती लसूण सोलायला हेल्प करते. लसूण सोलायला हेल्प करते का जास्त काम वाढवते बघा. वॉश हेल्प करते का काम जास्त वाढवते काय माहिती लवकर लवकर सगळ्यांच्या तब्येती बिघडल्यात आता, म्हणून आमचा आवाज जरा चेंज दिसत असेल या ब्लॉगमध्ये. कारण की वातावरण खूप आता गरमीचं चालू झालेलं आहे. आज खूप दिवसानंतर चिकन बनवणार आहे, कारण की गरमी वगैरे होती म्हणून नॉनव्हेजचं काय आम्ही बनवलं नव्हतं, व्हेजच खात होतो. आणि मम्मी पप्पा पण गावावरून आले भरपूर दिवसानंतर, सो आम्ही चिकन आज बनवणार आहे. सो चिकनचं कालवण बनवणार आहे आणि बिर्याणी बनवणार आहे. शॉर्टकट बिर्याणी म्हणजे मिक्सवाली बिर्याणी, जो भात असतो ना तोच बनवणार आहे. असं थरवाला वगैरे काय बनवणार नाही. शॉर्टकटमध्ये पटकन ती बिर्याणी होते आणि छान होते बिर्याणी, ती बनवणार आहे. सो आता मी वाटणाचा मसाला बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणार कांदे, टमॅटो, अद्रक, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं ज्याच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर आपलं कोथिंबीर, त्याचा आपण मसाला बनवणार आहे. तो पहिला भाजेल मी आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून आपण तो वाटणाचा मसाला बनवणार आहे कालवणासाठी. आणि थोडंसं चिकन ठेवणार आहे ते बिर्याणीसाठी. बारीक असा कांदा कापायचा आहे. थोडा अजून कशाला उघडते तुला बोट धावताय तुझा. अद्रक घ्यायचं थोडं. आमचा इकडे स्वयंपाक चालू आहे आणि आयुर्वेदीचं इथे मग काहीतरी काढायचं काम चालू आहे. सगळं काढायचं काम चालू आहे. गरम तर खूपच होती किचनमध्ये. आम्ही सुकं किंवा ओलं दोन्ही घेऊ शकतो, दोघींपैकी कोणतं पण. मी आता घेतलं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि फ्रीजमधून काढून पाण्यामध्ये ठेवायचं. त्यामुळे थोडंसं नरम होतं. नरम झाल्यानंतर पटापट आपण करू शकतो. मस्तपैकी खोबरं वगैरे कटिंग करून झालेली आहे. वाटणाचा जो मसाला आहे तो चॉप करून झालेला आहे. आणि आता आयुमीची आंघोळ चालू आहे आणि मम्मी घालतात आहे तिला आंघोळ. आता उशीर झाला आता आंघोळ घालायला. ती उशिरा उठलेला आज, लेट झोपलेली. तिला पण थोडासा सर्दी वगैरे झालेली आहे. आम्हाला सगळ्यांनाच झाले ॲक्च्युली सर्दी वगैरे. क्लायमेट काय गरज आहे का मग?
हा जत्रेमधून मी फॅन घेतलेला. तुम्ही जत्रेचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही नोटीस केला असेल की मी फॅन घेतलेला आणि त्या फॅनचा आता मी किचनमध्ये मस्तपैकी यूज करू शकते, कारण की जो वरचा फॅन बंद असताना हा छोटा फॅनचा आपण यूज करू शकतो मस्तपैकी. गरमीच्या दिवसात तर हा मस्त आहे आणि स्वस्त पण भेटलेला आहे, छान आहे. चार्जिंग फॅन आहे आणि चार्जिंग वगैरे पण करू शकतो. चार्जिंग उतरल्यानंतर इथे चार्जिंगचा प्लग इथे सिस्टम पण आहे, हे बघा, आणि मस्त आहे. असा पण होतो फॅन आणि याला स्टँड पण आहे. आता मी हातात पकडला, स्टँडवर ठेवू पण शकतो. आणि आई म्हणजे तिथे आंघोळ चालू, खूप रडते. तिला डोक्याला साबण किंवा शॅम्पू वगैरे लावल्यानंतर तिला आवडत नाही, डोळ्यात वगैरे जातो म्हणून ती खूप किरकिर करते तिला. ऊन पण भरपूर आहे, बाहेर गरम पण भरपूर आहे आणि त्या गरमीमध्ये आता बनवणार आहे चिकन. सो बघू, लेस आपण चिकन बनवूया. मसाला झालेला आहे. आता पॅनमध्ये मी फ्राय करून मसाला जरा भाजून वगैरे घेते, थोडंसं तेल टाकून, जास्त नाही, थोडं बहुत तेल टाकून भाजून घेते. मी गरमीमुळे टिकली पडली माझी, सो टिकली लावून आली. वेट, टिकली लावूनच येते मी. आयुमीला नेबरकडे पाठवलेलं आहे आणि तोपर्यंत जेवण वगैरे बनवून घेते. आणि मम्मींची मीटिंग चालू आहे, ते साड्या वगैरे यांचं हे करतात ना, सो ती मीटिंग चालू आहे. ते नंतर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेन त्या काय करतात एक्झॅक्टली आणि कशा रिलेटेड त्यांचं एक बिझनेस आहे, सो त्या करतात. तर ते मी सांगेन तुम्हाला पुढे. पॅन पण गरम होते. त्याच्यामध्ये मी एकत्रच भाजणार आहे सगळं, कांदा, टोमॅटो, अद्रक, खोबरं आणि लसूण मी एकत्रच भाजणार आहे, वेगवेगळं नाही भाजत बसणार. त्यांची मीटिंग वगैरे चालू आहे, सगळे बाहेर बसले. तिकडे मसाला भाजते तोपर्यंत मी चिकन शिजायला ठेवते. चिकन शिजायला ठेवते. कांदा बारीक कापून घेते, थोडा कांदा बारीक कापते. गरमीमध्ये कुठे बाहेर जायला पण दुपारचं बनवणार वाटतं, असं वाटतं गरमीमध्ये कुठे जायचं वगैरे बाहेर फिरायला. आणि आयोमीला घेऊन जायचं म्हटलं तर तो पण द्यायचं खाऊन, कारण की टीव्हीला किरकिर करत असते ती गरम वगैरे झाल्याचे. कांदा मस्तपैकी चॉप झालेला आहे. मस्तपैकी वाटण असं भाजून झालेलं आहे आणि एका साईडला कुकरमध्ये मी चिकन शिजवणार आहे, कारण की उशीर झाला नाही तर पोटामध्ये शिजवलं असतं. ते कांदा, टमाटर आणि कोथिंबीर टाकलं कुकरमध्ये, चांगलं भाजून घेते आणि मग चिकन बनवूया. हा बघा, असं हळद वगैरे टाकली आहे आणि मध्ये मध्ये मी फॅनची हवा घेते, कारण की गरम खूप होते. त्याच्यामध्ये हे पण आहे, नंबरिंग पण आहे, बघू शकता तुम्ही. 3, 2 म्हणजे फास्ट मोशन, फास्ट 5th वर फास्ट होऊ शकते. एका साईडला गरम पाणी करायला ठेवते, म्हणजे चिकनमध्ये टाकायला. तिला उकळलेलं पाणी टाकलं ना की पटकन शिजतं चिकन. सो आता एका साईडला आयुमीसाठी भात ठेवला आहे आणि एका साईडला हे तांदूळ वगैरे वॉश करून ठेवलेले आहेत बिर्याणीसाठी.
हे नॉर्मलच तांदूळ आहे, बासमती वगैरे नाही यूज करत आहे. बासमती जेव्हा यूज करते जेव्हा थरचा भात बनवायचा असेल 2-3 थरांचा, तेव्हाच बासमती तांदूळ यूज करते. असं कॅज्युअली मिक्स भात बिर्याणी म्हणजे चिकन भात बनवायचा असेल तर मी यूज नाही करत. नॉर्मल आपले जे तांदूळ आहेत जे नेहमी यूज करते तेच यूज करते. आणि आयुमीसाठी वेगळे तांदूळ असतात. आयुमीसाठी इंद्रायणी तांदूळ असतात, कारण की इंद्रायणी तांदूळ पचायला पण हलके असतात आणि मस्तपैकी मऊ पण होतात. मग लहान मुलांना कसं मस्त मऊ, जेव्हापासून ती जन्मली आहे म्हणजे 6 महिन्यानंतर जेव्हा मी तिला स्टार्ट केलेलं बाहेरचं थोडं थोडं द्यायला, तेव्हापासून मी इंद्रायणी तांदूळाचंच भरडी हे करून ठेवतात ना, सगळ्या डाळी वगैरे मिक्स करून तसं बनवून ठेवलेलं आहे आयुमीसाठी. सगळ्या मिक्स डाळी, थोडेसे इंद्रायणी तांदूळ ते वॉश करून मग त्याची पावडर वगैरे करून, तेव्हापासून मी तिला इंद्रायणीच तांदूळ देते. आणि तिला इंद्रायणी तांदूळची सवय झाली आहे. ती मे बी दुसरा भात खातच नाही आता, इंद्रायणी तांदूळ तिला लागतात. आता मिक्सर लावलेला आहे. आता मी चिकन भात बनवणार आहे. तर चिकन भातासाठी मी कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो कट केला आहे. तर आता कुकरमध्येच मी लावणार आहे. कुकरमध्ये पहिला चिकन कालवण बनवते आणि नंतर चिकन भात लावते, म्हणजे दोघं पण एकत्र होईल. तोपर्यंत आयुमीचा भात पण शिजतो. इंद्रायणीच राईस तिला यूज करते. मोस्टली लहान मुलांना इंद्रायणी राईस पचायला पण खूप हलका असतो आणि मऊ पण असतो आणि त्यांना खूप आवडतो. आणि आयुमीला दुसरा भात आवडतच नाही, मोस्टली इंद्रायणीच राईस खाते. दुसरा भात मग तिच्यासाठी सेपरेट आम्हाला इंद्रायणी राईस राशनमध्ये भरावाच लागतो. आणि तिला आवडतो खूप इंद्रायणी राईस, बाकी नाही आवडत त्यांचा राईस. कुकरमध्ये आता बिर्याणी राईस बनवणार आहे. कुकरमधला जे आळणी होतं ते काढून ठेवलं आहे. तेल टाकते पॅनमध्ये नाही कुकरमध्ये. थोडं गरम होईपर्यंत वेट करूया. मग कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची. हा बिर्याणी मसाला आहे, मी सासवडवरून आणलेला, माझ्या नंदीने पाठवलेला आहे. हा आपल्याकडे भेटत नाही मे बी हा मसाला. मी फक्त काहीच न टाका, फक्त हळद टाकते, मीठ टाकते आणि हा मसाला टाकते. हा मसाला टाकल्यावर काहीच टाकायची गरज नाही, एकदम बिर्याणी करतात राईस होतो. मी खिचडी भातामध्ये पण कधी कधी यूज करते हा मसाला. वाटाणा भात, खिचडी भात, व्हेजिटेबल बिर्याणी वगैरे बनवायची असेल तरी पण हा यूज करू शकतो. मग काय बाकी काय टाकायची गरज नाही. थोडा चिकन मसाला टाकायचा, ते टाकलं चांगलं. कांदा टाकते, कांदा चांगला लाल होईपर्यंत ठेवून द्यायचा लाल एकदम मस्तपैकी. तोपर्यंत एकीकडे चिकनचं कालवण बनवूया. आणि ते पसारा खूप झालेलं आहे, पण हे सगळं जेवण झाल्यानंतर पूर्ण क्लीन करणार आहे मी. वाटणाचा मसाला बनवलेला थोडा काढून ठेवते, एवढा तर लागणार नाही. नेक्स्ट काय भाजी वगैरे बनवायची असेल वाटण टाकून तेव्हा यूज करते. थोडा काढून ठेवते आणि टाकते काढून. आयुमीचा पण भात झालेला आहे. थोडंसं हळदी काढून ठेवते आयुमीसाठी. तो मस्तपैकी टाकलाय, तेल टाकते. तेल टाकल्यावर वाटणाचा हा मसाला, थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही थोडीच टाकायची, कारण की ऑलरेडी आपण आळणीमध्ये हळद वगैरे टाकलेली.
गॅस कमी करायचा. म्हणजे मदर इन लॉ यांनी केलेला मसाला हा मस्त करतात. तो मसाला घाटी मसाला हा 2 चम्मच टाकला. खूप स्पायसी आहे म्हणून जास्त नाही टाकत. मस्त लाल दिसत असेल बघा मला. खूप सुंदर असा कलर आहे मसाल्याचा. याच्यामध्ये टमाटे टाकते, कोथिंबीर टाकते. हे टाकते शिजवलेले ते थोडंसं ठेवते. थोडे पीस काढून ठेवले बिर्याणीसाठी. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. मी जास्त रेडीमेड पेस्ट आणलेली. याच्यामध्ये हा मसाला मी मगाशी तुम्हाला सांगितलेला अंदाजाने टाकायचा. कालवण एकीकडे होत आहे, एकीकडे चिकन भात होते मस्त चिकन. हे थोडंसं ठेवायचं थोडा वेळ 5 मिनिटं. उकळी वगैरे आलेली आहे, मसाला वगैरे टाकलेला आहे. थोडंसं 5 मिनिटं ठेवायचं आणि याच्या 3 शिट्या होऊन द्यायच्या. म्हणजे भात पण शिजेल. चिकन तो ऑलरेडी शिजलेला आहे, किंवा भात शिजेल. बंद करायचं. बिर्याणी पण झालेली आहे. व्लॉग इथेच संपलेला आहे. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंट्समध्ये लिहून सांगा की तुम्हाला कशा रिलेटेड, कोणत्या टॉपिक रिलेटेड मी व्हिडिओ बनवू. तर तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेन.